दाखल, जातीयवादावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, कसा नाही, कसा नाही, लाटेवर हल्ला करणाऱ्यांना अटक, लाटेवर हल्ला करणाऱ्यांना अटक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्यांना त्वरित अटक करा, नाहीतर हे प्रकरण अधिकाधिक जास्तीत जास्त वाढेल आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मोर्चा काढल्याशिवाय पर्याय राहणार नाही। म्हणून आपण ही त्वरित कारवाई करावी अशी मागणी आपण या निदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि गाडेसाहेब स्वतः या ठिकाणी आलेले ते आपल्याला या ठिकाणी काय सांगाल आज पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हमला झाला, जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, कसं बघता या गोष्टीकडे? काल रात्री जी निंदनीय घटना सिडको महानगर 2 या ठिकाणी घडलेली आहे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे बंधू कुंदन भोलाटे यांच्यावर जो भ्याड हल्ला या ठिकाणी करण्यात आलेला आहे, त्या हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीच्या वतीने, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो व जर आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अशा नेत्यांवर जर असे भ्याड हल्ले होत असतील, त्यांचा जीवे मारण्याचा प्रयत्न जर या ठिकाणी होत असेल तर ही खूप निंदनीय बाब आहे। आंबेडकरी चळवळ ही तळागाळातील वंचित शोषितांसाठी लढणारी चळवळ आहे आणि या ठिकाणी जर अशा लढणाऱ्या भीमसैनिकावर जर भ्याड हल्ले करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न जर येथील प्रस्थापित व्यवस्था करत असेल तर हे निंदनीय आहे। मी आपल्या माध्यमातून आदरणीय पोलीस आयुक्त माननीय प्रवीणजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून जे काही दोषी यामध्ये आहेत व जे काही निष्पन्न होतील त्यांना तात्काळ कडक शिक्षा करावी व जे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत कुंदनजी लाटे यांच्या परिवाराला व यांना पोलीस संरक्षण बहाल करावे, अन्यथा जर उद्या काही बरं वाईट घटना घडली तर याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील। काय प्रकार घडला होता काय? मी कुंदन लाटे जालन्याला गेलो असता जालन्याहून वापस समृद्धी महामार्गाने या ठिकाणी संभाजीनगरला माझ्या घरी येऊ लागलो। त्यावेळेस सिडको महानगर 2च्या गेटवर पहिल्यांदा एक गाडी आडवी लावलेली होती, त्या गाडीला 7-8 जणांनी म्हणजे रस्ता जाम केला होता। आमच्या निदर्शनात आलं की रस्ता हा पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे। त्यानंतर मोबाईल काढला व्हिडिओ शूटिंगसाठी, तोरक मग ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली आणि पुढेही 2 समाजकंटक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याही तोंडाला बांधलेलं होतं। नंतर त्यांनी गाडी थांबवून डायरेक्ट दगड मारामारी केली आणि बंदूक त्यांच्या सर्वांच्या हातात बंदूक होत्या। त्या ठिकाणी 9 ते 10 जण उपलब्ध होते। असं वाटतंय का आपल्यावर जीवे मारण्यासाठीच हा हल्ला झाला होता? 100% जीवे मारण्यासाठीच हे 100% जीवे मारण्यासाठीच हा हल्ला झाला होता या ठिकाणी। कारण की प्रशासनाला आमचे 3 लेटर आहेत की आम्हाला संरक्षण द्या, जुना वाद या ठिकाणी होता अशी आमची शंका, दाट शंका या ठिकाणी असू शकते। काय वाटतं यामागे कोण असण्याची शक्यता? आपण आता सांगितलं का जुने वाद आहे, कोण असू शकते? जुने वाद मागलच्या एक मिनिट बोला, तुम्ही कोणावर संशय व्यक्त करू शकता? जुना या ठिकाणी वादही आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना काही दुसऱ्या समाजकंटकांनी पण या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असू शकतो। याची सर्वस्व जबाबदारी पोलिसांनी सगळ्या सखोल माहिती घेऊन चौकशी यांची आहे। आपण याबाबत पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे? हां, रात्री या ठिकाणी आमच्यावर हल्ला झाला, त्या ठिकाणी आम्ही पोलीस PI गाडी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही NC दाखल केली आणि आज सकाळी परत तक्रार 1 वाजता
पक्षाच्या वतीने देण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षित आहे? पोलीस प्रशासनाकडून बाबा माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे.